अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पुण्यात कार्यालय मिळालं आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर कार्यालय वाकडेवाडीमध्ये शहर कार्यालयाची जागा निश्चित झाली आहे। अजित पवारांच्या हस्ते 15 ऑगस्टला कार्यालयाचं उद्घाटन केलं जाणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पुण्यात कार्यालय मिळालं आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर या ठिकाणी कार्यालय होतंय। वाकडेवाडीमध्ये शहर कार्यालयाची जागा निश्चित झालेली आहे। अजित पवारांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन 15 ऑगस्टला कार्यालयाचं उद्घाटन केलं जाणार आहे। वाकडेवाडी येथे शहर कार्यालयाची जागा निश्चित झालेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पुण्यात कार्यालय मिळालंय। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी राष्ट्रवादीचं पुण्यामध्ये शहर कार्यालय अजित पवारांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन केलं जाणार आहे। 15 ऑगस्टला या कार्यालयाचं उद्घाटन केलं जाणार आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडलेली होती त्यानंतर पुण्यात अजित पवार यांच्या पक्षाला शहर कार्यालय उपलब्ध होत नव्हतं आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बैठका जे इतर कार्यक्रम आहेत ते त्यांना इतरत्र घ्यावे लागत होते आणि आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या अनुषंगानं आता शहर कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेलं आहे। पुण्यातील वाकडेवाडी भागामध्ये हे मध्यवर्ती कार्यालय असणार आहे आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यालय असणं हे अतिशय महत्वाचं होतं। अजित पवारांनी जागा सुचवा अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्यानंतर अखेर वाकडेवाडी भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हे शहर कार्यालय मिळालेलं आहे। येत्या 15 ऑगस्टला या शहर कार्यालयाचं उद्घाटन स्वतः अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि त्यानंतर पक्षाला एक नवीन कार्यालय या पुण्यात मध्यवर्ती भागामध्ये मिळणार आहे। धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।